अक्षयने माझ्याकडे केलं, अक्षय कुमार, तो नाही मला म्हणाला मॅनेजरशिप. अक्षयजींसोबतचा कामाचा अनुभव, कारण की खिलाडी म्हणू शकतो आपण त्याला. तेव्हाही तोच नाव होतं, आवारा पागल दिवाणाचं त्याचं मेहबूब स्टुडिओ शूट. आणि मराठीत तुम्ही त्याला काम करायला. हो, मराठीत मी त्याला हे केलं. काय होता अक्षयजींसोबतचा अनुभव? खूपच छान होता. मग त्याला मी भेटलो, विजू कोटेंनी सांगितलं की तिथं त्याचं शूटिंग आहे, जाऊन भेट. मग मी त्याला भेटलो, बसून होतो मी बऱ्याच. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की मी याला बसवून ठेवलं आहे. मी म्हटलं असं, अरे मी मराठीत नाही हे. म्हटलं नाही तुम्ही करा, माझ्याकडे हिंदीतल्या या लोकांनी काम केलं आहे. आणि मग ज्यांनी हिंदीतल्या लोकांनी माझ्याकडे काम केलं होतं त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी विचारलं कुठे भेटेल तेव्हा. ते म्हणे नाही, खूप चांगला मुलगा आहे, तू अक्षय कर, आयुष्यात जर तुला कोणाचं भलं करायचं असेल तर त्याचं कर. आणि मग त्याचा स्वतःहूनच फोन आला की मी करत. जयाप्रदा त्यांनी कसा होता अक्षय? काही नाही, जिथं ते शूटिंग होतं त्या बंगल्यामध्ये एका खोलीमध्ये राहिला. स्वतःचे कपडे, खाण्याचे जे स्वतःचे चोचले ते त्यांनी सगळं स्वतःचं आणलं होतं, नारळ पाणी वगैरे. कॉस्ट्युम पण त्यांनी आणले होते आणि पैसेही नाही घेतले. साधा माणूस. हा, इतकासा पैसेही नाही घेतले. जयाजींनी पण, म्हणजे त्यांचं तर अक्षरशः सरगम सिनेमा पुण्यात मी पाहिलं होतं तेव्हा ते डफलीवाल्या गाण्याला लोक पैसे फेकायचे वगैरे, म्हणजे ती आठवण. नंतर ते तोफा वगैरे बरेचसे फिल्म पाहिलेल्या त्यांच्या, तर त्यांनी केलं. आल्या त्या काही, मी एक साडी दिली होती त्यांना त्या देवीच्या गाण्याला, तेच देवीचा प्रसाद म्हणून. त्यांनी पैसे नाही घेतले? नाही घेतले. आणि त्या सिनेमाचा कॅमेरामन सेंथिल कुमार, जो बाहुबलीचा कॅमेरामन, त्याला पहिला ब्रेक मराठीत मी दिला त्या फिल्मला. क्या बात आहे. तिथून ते हेलनजींना पण मराठीत, हेलनजींनी वनरूम किचन मध्ये केलेलं. त्याही आम्ही त्या चाळीत शूटिंग, तिकडे चाळीतल्या घरामध्ये, भगीरथी चाळ म्हणून पुण्यामधली, पुण्यातच होती ती चाळ. हो, तिथं केलं. काही नाही, आमच्या सगळ्या, इव्हन भरत जाधव मला म्हणालेला माझी व्हॅनिटी आहे तर हेलनजींना माझ्या ह्याच्यात बसू देत. तर मी त्यांना म्हटलं तिथे आराम करा. नाही म्हणे, मी चाळीतल्याच त्या एका खोलीमध्ये, तिथे मग आम्ही सगळे विजू कुठे आम्ही गप्पा. आणि काय अनुभव होता रे, म्हणजे अक्षरशः आम्ही हो सहलीला आल्यासारखं होतं आमचं वातावरण. त्या चाळीतल्या घरात राहिल्या त्या? हो, तिथे थांबल्या, म्हणजे थांबल्या. हो, दिवसभर. कुठली व्हॅनिटीची मागणी काही नाही, जे आमचं जेवण तेच त्यांनी जेवण.